न्यूज, एक पाऊल पुढे। परंडा तालुक्यातील मौजे कुंभेजा मधील माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळी धाराशिव गुन्हे शाखेने केली 24 तासात जेरबंद। 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे परंडा हद्दीतील मौजे कुंभेजा येथे रात्री कॅनॉलचे बाजूला असलेल्या माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप राहत असलेल्या शेतवस्तीवर त्यांच्या राहत्या घरासमोर बाजेवर विश्वनाथ जगताप व त्यांची पत्नी झोपलेले असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी विश्वनाथ जगताप यांचेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून दरोडा टाकून पळून गेल्याची घटना घडली होती। त्या अनुषंगाने माननीय पोलीस निरीक्षक श्री विनोद पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे स्थानिक गुन्हे शाखा पथकासह घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून घटनेच्या वेळी हजर असणारे महिलेकडून घटनेची माहिती घेतली। परंतु घटना ही रात्रीच्या अंधारात घडली होती। तसेच जखमी माजी सैनिक जगताप यांच्या पत्नी घाबरलेल्या असल्याने त्यांना देखील अज्ञात आरोपींचे वर्णन सांगता येत नव्हते। सदर ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही नसल्याने यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे व गुन्हा उघडकीस आणणे आव्हानात्मक होते। त्यामुळे सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पा पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भूम अनिल चोरमले साहेब यांचे मार्गदर्शक सूचना तसेच पोलीस निरीक्षक विनोद पवार यांचे मार्गदर्शनात सपोनी सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथकासह वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून व गुन्हेगारांचे गुन्हा करण्याचे पद्धतीवरून सदर घटना ही अनाळा तालुका परंडा येथील किरण पंडित शिंदे, चेतन किरण शिंदे, डोकेवाडी तालुका भूम येथील विकास नागेश भोसले, हिवरडा येथील ज्ञानेश्वर लिम्या काळे व त्याचे इतर साथीदार यांनी केलेली असून सध्या ते सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात लपलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक विनोद पवार यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांचे पथकासह सुयोग्य नियोजन करून आरोपी थांबलेल्या ठिकाणी सर्व बाजूने त्यांना घेरून पकडत असताना त्यातील काही जण शेतात पळून जात असताना त्या सर्वांना पाठलाग करून शिताफीने पकडून ताब्यात घेऊन सर्वांना त्यांचे नाव गाव बाबत विचारले असता त्यांनी त्यांचे नावे किरण पंडित शिंदे वय 26 वर्षे राहणार अनाळा, राघवा निवांत्या शिंदे वय 25 वर्षे राहणार अनाळा, निश्वर लिग्या काळे वय 23 वर्ष राहणार हिवरडा, विकास नागेश भोसले वय 29 वर्षे राहणार डोकेवाडी, सुनील प्रकाश भोसले वय 22 वर्ष राहणार अंजनसोंडा, चेतन किरण शिंदे वय 19 वर्षे राहणार अनाळा, सुनील चरण शिंदे वय 22 वर्षे राहणार अनाळा असे सांगितले। त्यांना रात्री पोस्टे परंडा हद्दीतील घडलेल्या घटनेबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली। त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की रात्री आम्ही 2 मोटारसायकलवर कुंभेजा येथे जाऊन मोटारसायकल कॅनॉलच्या बाजूला लागून जवळ असलेल्या शेतवस्तीवर तेथून पायी चालत गेलो। तेथे एका घरासमोर बाजावर दोघेजण झोपलेले दिसले। आम्ही पायाचा आवाज न येऊ देता महिलेचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना बाजूला झोपलेल्या माणसाने उठून आमचे पैकी एकास पकडले। तो सोडत नसल्याने त्याचे तोंड दाबून त्याचेवर चाकूने वार केले। तेव्हा बाजूला झोपलेली बाई उठून पळून जात असताना तिचे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। ती बाई थोड्याच अंतरावर जाऊन मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याने आम्ही तेथून पळून गेलो असे सांगून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केल्याने त्यांची झडती घेतली असता ज्ञानेश्वर लिग्या काळे याच्या पॅन्टचे खिशात महिलेच्या गळ्यातील तुटलेले सोन्याचे गंठचे 30,000 रुपये किंमतीची एक सोन्याची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकल किंमत 1,25,000 रुपये असे एकूण 1,55,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून 24 तासाचे आत सदर दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भूम अनिल चोरमले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद पवार, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाडेकर, राठोड, सहाय्यक पोलीस फौजदार गजानन मुळे, पोलीस नाईक बबन जाधवर, चा पोलीस हवालदार महबूब अरब, रोहित दंडनाईक, विनायक दहीहंडे, RCP पथक यांच्या पथकाने केली आहे। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।